हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय नार्वेकर ठाकरेंच्या विरोधात निकाल देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। बाळासाहेब भवनाची सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी अपडेट, बाळासाहेब भवन शिंदे गटाचं पक्ष कार्यालय आहे आणि या ठिकाणची आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। कुठेतरी आपण बघतोय तर राहुल नार्वेकर हे ठाकरेंच्या विरोधात निकाल देणार अशी शक्यता व्यक्त केली जाते। तर एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळणार असं सांगितलं जातंय। त्यानंतरच आता बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचा प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण पाहतोय बाळासाहेब भवन परिसरामध्ये सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती काय आहे या संदर्भातली? खरं तर शिवसेनेचा जो निकाल आहे पात्र अपात्रतेचा, त्याला अवघे काही तास जे म्हणजे एकच तास शिल्लक राहिलेला आहे, अवघा काही अवधी आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहत आहोत की सध्या आपण बाळासाहेब भवन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी स्वतः पोलीस अधिकारी जे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच संपूर्ण आपण बघतो परिसरामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमध्ये फूट पडली, 2 गट झाले आणि हे सगळं प्रकरण जे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं। त्याच्यानंतर अध्यक्षांकडे हे प्रकरण आलं आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत की आज निकालाचा दिवस येऊन ठेपलेला आहे। निकालाच्या दिवशी आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस आता हाय अलर्ट झालेले आहेत। या ठिकाणी एका बाजूला आपण बघितलं तर बाळासाहेब भवन हे जे कार्यालय आहे ते शिंदे गटाचं आहे आणि त्याच्या पुढे अगदीच एक बंगला सोडून जे आहे ते ठाकरे गटाचं खरं तर कार्यालय आहे आणि त्याच्यामुळे निकाल लागल्यानंतर किंवा निकालाच्या वाचनाला सुरुवात झाल्यानंतर कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते। याच्यासाठी म्हणून सध्या हा संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। कायदा व्यवस्था सुव्यवस्थित राहावी, कोणताही प्रसंग उद्भवू नये यासाठी म्हणून संपूर्ण ही काळजी घेतली जात आहे। सध्या आपण बाळासाहेब भवन या परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण बाळासाहेब भवन या संपूर्ण कार्यालयामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। बाहेर आपण पाहिलं तर चपलांचा ढीग लागलेला आहे, त्याच्यावरून आपण अंदाज एक लावू शकतो की किती मोठ्या संख्येने हे सगळे कर्मचारी जे आहेत, जे सगळे कार्यकर्ते आहेत ते खरं तर या ठिकाणी आल्याचं आपल्याला कळतं आहे। काही वेळात वाचनाला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर निकाल आमच्याच बाजूने लागेल, आमचा जल्लोष असेल आणि याच अनुषंगाने हा संपूर्ण आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असल्याचं देखील आपण बघतोय आणि मोठी गर्दी देखील या कार्यालयात दिसते। धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण या क्षणाची मोठी अपडेट बघतोय। नार्वेकरांच्या घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलेली आहे। तर जेव्हा निकालाचं वाचन होईल त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात केले जात असल्याचं आपण बघतोय।